नमस्कार मंडळी. तर मी शिवानी माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे जो मी माझ्या चॅनलवर पोस्ट करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज, प्लीज, प्लीज नक्की बघा. अजिबात स्किप करू नका. तर हा माझा जो आहे व्हिडिओ तो असणार आहे बर्थ ब्लॉग. तो सुद्धा प्री प्लॅन सी सेक्शन वाला आहे, की मी नॉर्मल वगैरे काहीच ट्राय करत नाहीये. मी डायरेक्ट सी सेक्शनसाठी ही माझी सगळी तयारी आहे ती चालू आहे. बरं ते का? तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर मॉर्निंगला 6:15ला मी उठले होते, कारण आम्हाला 11 वाजता हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. तर जेव्हा सुद्धा तुम्ही सी सेक्शन प्लॅन करता, तुम्हाला ऑलमोस्ट 6 ते 7 तासांचा गॅप ठेवावा लागतो, जेव्हा तुम्ही काही ज्यामध्ये तुम्ही काहीच खाऊ किंवा पिऊ शकत नाही. तर मी उठून ब्रेकफास्ट वगैरे केला. मी भरपूर पाण्याचा इंटेक सुद्धा घेतला आणि आता आम्ही पोहोचलो आहोत हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांनी फर्स्टली तर आम्हाला रूम अलोकेट केली. आणि त्यानंतरची जी काही प्रोसिजर असते म्हणजे तुमची एन-एस-टी, सलाईन वगैरे ते सगळी तिकडे होणार होती. तर एक तुम्हाला मी रूमचा एक व्ह्यू दाखवते कसा आहे. तर इथे तुम्हाला जे सुद्धा म्हणजे गरजेच्या गोष्टी लागतात, तर ते आपल्याला व्यवस्थित इथे प्रोव्हाईड करतात. त्यामुळे आपल्याला काही धावपळ वगैरे करायची गरज लागत नाही आणि आपलं जे काही आपली प्रोसिजर आहे, ते अतिशय स्मूथली होऊन जाते. तर मी इथे माझ्या हसबंडचा वेट करत होते, कारण बाकी सुद्धा फॉर्म्स वगैरे फिल करायचे असतात, साइन वगैरे करायचे असतात. तर ते सगळे ते फॉर्मॅलिटीज जे आहेत, ते ते इकडे पूर्ण करत होते. नंतर त्यांनी मला त्यांचा ड्रेस दिला चेंज करायला. तर तो चेंज करून मी इथे पुढे एन-एस-टीमध्ये झाला आणि नंतर ते मला शिफ्ट करत होते वरती ओटी रूममध्ये. ओटी रूममध्ये ऑलमोस्ट 2-2.5 वगैरे वाजले होते. त्यानंतर मला सलाईन वगैरे लावून झाले होते आणि फायनली त्यांनी मला डिलिव्हरीसाठी आतमध्ये घेतलं. तर घेतल्यानंतर सुद्धा डिलिव्हरी वगैरे अतिशय स्मूथ झाली. मला काहीच कॉम्प्लिकेशन्स वगैरे आले नाही. व्यवस्थित एकदम मला वाटते ऑलमोस्ट 15-20 मिनिटामध्ये जी काही प्रोसिजर आहे ती पूर्ण माझी डन झाली. तर ही एक आहे छोटीशी झलक. मला एक मोठी मुलगी सुद्धा आहे, तर तिची ही रिएक्शन होती आणि नाऊ आय एम ब्लेस्ड विथ बेबी बॉय. तर अशा प्रकारे सगळं मला त्यांनी रूममध्ये शिफ्ट केलं आणि 3rd डे आहे हा माझ्या हॉस्पिटलमध्ये, की मी वगैरे उठून वगैरे व्यवस्थित बसू शकते. आणि हे आहे बेबीचे पापा. तर ते सुद्धा रेस्ट करत आहेत. खूपच नाईट शिफ्ट त्यांनी आणि मी केली होती, त्यामुळे ते थोडासा ते सुद्धा रेस्ट करत आहे. हा लास्ट डे आहे हॉस्पिटलमधून निघण्याचा. तर त्यासाठी मी थोडे कपडे वगैरे चेंज करून घेतले होते आणि बाकी सुद्धा जे आपलं आहे चहा, ब्रेकफास्ट वगैरे ते मला करायचं होतं. तर मी 7 वाजता वगैरे उठले. इथे एक छान अशी गोष्ट ही होती, की माझ्या रूममध्ये ना असे अतिशय मस्त ना असा सूर्याचा ना प्रकाश येतो. तर त्यामुळे आम्ही बेबीला नेहमी तिथे ठेवत होतो. 4 डेज आम्ही कंटिन्यू त्याला तिकडे ठेवलं. कारण आपण जॉन्डिस वगैरे पासून म्हणजे चांगलं असतं उन्हामध्ये ठेवलेलं आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. तर मम्मीने त्याला तिकडे ठेवलं. तोपर्यंत मी ब्रेकफास्टची तयारी करत होते, फ्रेश होत होते. फ्रेश वगैरे झाल्यानंतर इथे तुम्हाला जेवढेही तुम्ही दिवस राहता तुम्हाला वेगळा-वेगळा इथं ते लोकं ब्रेकफास्ट प्रोव्हाईड करतात. मॉर्निंगला तर पहिले 7 वाजता वगैरे ते दूध देतात तुम्हाला, दूध आणि बिस्किट. त्यानंतर आता मला आला होता चहा आणि ते एक आपण शेवयांचा उपमा म्हणू शकतो. तर तो त्यांनी आम्हाला दिला होता आणि ते खोबऱ्याची चटणी होती. त्या टाईममध्ये आम्हाला बोलावलं होतं बेबीसाठी बाथ करायला घेऊन या म्हणून, तर मम्मी त्याला घेऊन गेली होती. तर त्याची अंघोळ वगैरे व्यवस्थित झाली आणि पुन्हा मम्मीने त्याला थोडंसं शेकत तिथं उन्हामध्ये ठेवलं आहे. दुपार झाली आणि दुपारी मला ह्यांनी लंच प्रोव्हाईड केला. तर तोपर्यंत माझे हसबंड बाकी जी फॉर्मॅलिटीज आहे निघायची, डिस्चार्जची म्हणू शकतो, ते सगळे तिथे करत होते. तर इथे माझं लंच वगैरे करून मी रेडी होते आणि हे फायनल गुड बाय आहे हॉस्पिटलला. बाकी मी फायनली माझ्या घरी आली आहे. तर घरी सुद्धा सगळ्या घरच्यांनी खूप छान असे डेकोरेशन वगैरे करून ठेवलं होतं. आमची स्वागताची सगळी तयारी इथे करून ठेवली होती. आणि ते आणि बेसिकली काय करत आहोत, की आपण जेव्हा सुद्धा आपलं बेबी जेव्हा होते, तर आपण एक पावलं त्याच्यातून घेऊन ठेवतो आठवण म्हणून. तर ती सगळी इथे प्रोसिजर चालू आहे. तर प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आता ही पूर्ण आमची तीच प्रोसिजर आहे, की त्यांनी आमचं स्वागत कसं केलं, आम्ही काय-काय केलं, तर ते तुम्हाला शेवटपर्यंत बघायला भेटेल. आणि असेच छान-छान व्हिडिओज मी पोस्ट करत राहणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की, नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर लाईक आणि शेअर करायला प्लीज विसरू नका. तर त्यानंतर मी इथे बघत होते, की माझ्या मुलीची वाट पण ती झोपली होती. इथे तुम्ही बघू शकता, कारण तिने खूप आमचा वेट केला आणि ती कंटाळून शेवटी झोपली. तर अशा प्रकारे आम्ही इथे चाललो आहे आमच्या बेडरूममध्ये आणि बरंच असं म्हणजे छान वाटत होतं मला, फ्रेश वाटत होतं. हॉस्पिटलमध्ये राहण्यात आणि घरी येण्यात खूप आनंद वेगळाच असतो. तर अशा प्रकारे मी आता घरी आले आहे. बेबीची सगळी इथे आता पुढचं जे आहे ते सगळं इथे चालणार आहे. सगळ्यांनी छान असे फोटोज वगैरे क्लिक केले. हे बेडरूममध्ये त्यांनी आवरून वगैरे असं ठेवलं होतं आमच्यासाठी. आणि हा आहे माझा बेबी बॉय. तर खूप, खूप, खूप खुश होते सगळेजण घरी.
मिळते आता तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा आणि मजेत राहा.